माघी गणेशोत्सवानिमित्त घरगुती गणपती बाप्पासमोर 7 वंडर्स ऑफ वर्ल्ड देखावा साकारण्यात आला आहे। बदलापूरमधील उद्योजक आणि चिंतामणी क्रिएशनचे संचालक निमेश जनवाड यांनी हा देखावा साकारला आहे। माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर बदलापूर शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। विविध ठिकाणी गणरायाची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे। तुलसी सिग्नेचर गृह प्रकल्पात गणरायाची स्थापना करण्यात आली असून 3 दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। बदलापुरात माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। बदलापूरचा राजा सुद्धा विराजमान झाला आहे। माघी गणेशोत्सव मंडळ स्टेशनपाडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी 57 वर्षांपासून माघी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी देखील 30 तारखेला गणरायाचा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला, तर 1 फेब्रुवारी रोजी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। भारताच्या खो-खो संघाने यंदा खो-खो विश्वचषक जिंकत देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला। या जगज्जेत्या संघात बदलापूरच्या रेश्मा राठोडचाही समावेश होता। विश्वचषक जिंकून बदलापुरात आल्यानंतर रेश्माच्या शिवभक्त विद्यामंदिर शाळेने तिची जंगी मिरवणूक काढली। ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी रेश्माचं स्वागत केलं। अंबरनाथमध्ये बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत IPLच्या धर्तीवर संघ खरेदी आणि संघ मालकांकडून लिलाव पद्धतीने खेळाडू निवडण्यात आले। या 7 संघांमध्ये विजयासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली। युवा सेनेचे निखिल वाळेकर, उद्योजक भूषण वाळेकर यांच्या माध्यमातून खुंटवली वीटभट्टी मैदानावर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस ही बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। बदलापूरच्या वालीवली परिसरात भाजपचे पश्चिम शहर युवा मोर्चा अध्यक्ष तेजस उर्फ बंटी म्हस्कर आणि हेमांगी म्हस्कर यांच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। वालीवली परिसरातील 1000 पेक्षा जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या बदलापूर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने रुग्णालयाची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी या रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील समस्यांचा पाढच वाचला। अंबरनाथ शहरात पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती नीट होत नसतानाही पालिकेकडून ठेकेदारावर महिन्याला 18 लाखांची खैरात केली जाते। त्यामुळे रस्त्यांवर अंधार असला तरी ठेकेदारावर मात्र चांगलाच प्रकाश पडत असल्याची चर्चा आहे। बदलापूरच्या सोनीवली यादवनगर परिसरात पाण्याची भीषण टंचाई भेडसावत आहे। यासाठी माजी नगरसेवक हेमंत चतुरे आणि शिवसेना एरंजाड विभाग शाखा प्रमुख मयूर मेहर यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी माधुरी पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। बदलापुरात पुन्हा एकदा संतापजनक प्रकार घडलाय। बदलापूरच्या पश्चिम परिसरातील एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीला मानसिक त्रास देत तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। हा प्रकार लक्षात येताच चिमुकलीच्या नातेवाईकांनी बदलापूर पश्चिम पोलिसात धाव घेत या प्रकरणी पोलिसांना तक्रार दिली आहे। बदलापुरातून जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनात जागा मालक असलेल्या आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत 4 आरोपींना अटक केली असून यामध्ये सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांचाही समावेश असल्याने खळबळ माजली आहे। अंबरनाथच्या शिवगंगानगरमध्ये 24 तासात 4 चोऱ्या झाल्या आहेत। यामध्ये चोरट्यांनी पाण्याचे मीटर, पाईपलाईन आणि नळ चोरून नेले आहेत। हे चोरटे CCTVत कैद झाले आहेत। शिवगंगानगरमधील शिवदर्शन अपार्टमेंटमधील सर्व नळ आणि पाईप, शिवश्रद्धा इमारतीतील पाण्याचे 9 मीटर, शिव बिल्डिंगमधील पाण्याचे मीटर आणि पाण्याची पाईपलाईन तसंच हरिदर्शन इमारतीतील
ड्रॉवर या चोरट्यांनी चोरून नेले आहेत। हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून या प्रकरणी रहिवाशांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे शिवगंगानगरच्या समोरच पोलीस चौकी असूनही चोरट्यांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसून त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे।